हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बनवत आहोत आखाड स्पेशल कडक अशा गुळाच्या आणि तिखटाच्या, गोड आणि तिखट कापण्या. तर बघूयात आपण रेसिपी. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि 1 वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि इथं टाकलेली आहे ती जिरे आणि ओव्याची मिक्स पावडर. जिऱ्यामुळे जास्त खमंग लागतात कापण्या. आणि आता हे मळून घेत आहे. तर तुमच्याकडे करतात का अशा आषाढ महिन्यामध्ये कापण्या? हळद पण ॲड करायची, त्याच्यामुळं छान दिसतात पिवळ्या कापण्या. तुमच्याकडे अशा करतात का आषाढ महिन्यात कडक कापण्या? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं बघा, हा तिखटाचा आणि गोड गोळा मळून घेतला आहे. हा जो गोड कणकीचा गोळा मळून घेतलेला आहे ना, त्यात गूळ पाणी आणि बडीशेप विलायची घातलेली आहे. आणि तळल्यानंतर हे गोड आणि कुरकुरीत इतकं छान लागतं ना खायला, की स्नॅक्सच्या टायमासाठी गोड आणि तिखट कापण्या ना आवर्जून आपण 15 ते 20 दिवस किंवा 1 महिन्यासाठी पण स्टोअर करून ठेवू शकतो. इथं चूल पेटवली आहे, चुलीवर तळण चालू आहे. भरपूर करायचं असल्यामुळे निवांत बाहेर चुलीवर पटपट होतं, त्याच्यामुळे चुलीवर चालू आहे तळायला. आणि इथं आमच्या आत्या अशा कडक कापण्या करून घेत आहेत. आत्या लाटून देत आहे, मी तळत आहे. आणि जर तुम्ही ह्या गोड कणकीमध्ये ना तूप ॲड करून जर केलं ना, सर्वात जास्त हेल्दी मुलांसाठी बेस्ट आणि खायला पण खमंग लागतं बडीशेप आणि विलायची घातल्यामुळं. तर अशा प्रकारे हे सर्व कापून कडक एकदम तळायचं आहे. तुम्ही किती पण दिवस स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात नमत नाही, ते मऊ होत नाही. गोड झाल्यानंतर इथं करत आहे तिखटाच्या कापण्या. ह्याच्या तुम्ही पुऱ्या पण बनवू शकता, पण पुऱ्या कसे आपण लगेच खाऊ शकतो गरम गरम दह्यासोबत. पण अशा ज्या कापण्या केल्या ना स्क्वेअरमध्ये, तर कडक तळल्या ना तर किती पण दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. स्नॅक्स म्हणून छान खाऊ शकतो, जेव्हा पण आपल्याला काहीतरी टेस्टी झटपट थोडंसं खायची इच्छा होते तेव्हा. तर अशा गोड आणि तिखटाच्या कापण्या आम्ही केलेल्या आहेत. तुमच्याकडे करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि अशाच प्रकारे सर्व कापण्या घेतलेल्या आहेत तळून. नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.